अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता थेट सामान्य नागरिकांवर उमटू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका आखाती देशांमधील विमानसेवांना बसला असून विशेषतः दुबई येथे महाराष्ट्रातील अनेक प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उड्डाणे रद्द किंवा विलंबित करण्यात आली आहेत. काल रात्री काही प्रवासी सुरक्षितपणे भारतात परतले असले तरी अजूनही अनेक नागरिक दुबईसह इतर आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत. प्रवाशांमध्ये चिंता आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर महाराष्ट्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी सातत्याने संपर्कात असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारकडूनही राज्य सरकारला आवश्यक ती मदत मिळत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात समन्वयाची जबाबदारी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय, विमान कंपन्या आणि स्थानिक समन्वय संस्थांशी संपर्क साधून अडकलेल्या प्रवाशांसाठी पर्याय शोधले जात आहेत. दरम्यान दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या प्रवाशांनी +971503654357 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दुबईला तर आम्ही जिथं स्थित होतो ना त्या ठिकाणी व्यवस्थितच होतं. म्हणजे दुबईपासून थोडं लांब अंतरावर ब्लास्टचे आवाज येत होते, पण आम्हाला काही म्हणजे त्रास वगैरे नाही झाला. असं आम्ही सेफ ठिकाणी होतो. नाही, अजिबात नाही. फिरायला मनाई होती. फक्त आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये आम्हाला सेफ होतं. जेवण वगैरे व्यवस्थित मिळत होतं. फक्त आपल्या बातम्या आणि आमचे नातेवाईकांचे फोन जे येत होते त्याच्यावरून जास्त भीती वाढत होती. आणि रात्री मोबाईलमध्ये 3-3, 4-4 वेळेस सायरन वाजून आम्हाला सूचना येत होते, अलर्ट करत होते. हो, की म्हणजे अलर्ट राहा बाबा तुम्ही, हॉटेलच्या बाहेर निघू नका आणि जे खिडक्या दरवाजे वगैरे जे त्याच्याजवळ थांबू नका. सेफ फक्त हॉटेलच्या मध्यभागी रूम मध्ये असा. आम्ही फिरायला गेलो. हो 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 झालेला. हो, एकदम भारी वाटतंय. आपल्या देशात आल्याचा आनंद वेगळाच आहे. माझा भारत महान. आणि त्यानुसार आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खूप मेहरबानी की त्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आलो शकलो. खरंच. हो, माहौल तो वैसा इतना खराब नहीं है, लेकिन हम डर रहे. बाहर के बहुत पर्यटक, वहाँ पे बहुत से पर्यटक बाहर के हैं, तो डर रहे कि हम कभी जा सकते हैं, अपने देश में कब जाएंगे, अपना इतना महान देश में कब जाएंगे. अब भी भारत लौटे, अपने वतन आप लौटे हैं. हाँ, बहुत बढ़िया फील हो रहा है. हमें डिप्टी मिनिस्टर जो है उन्होंने मदद किया, शिंदे साहब ने, और उनका स्टाफ ने बहुत सारी मदद की. उन्होंने हमको इधर लाया है. राज्य सरकारने अडकलेल्या नागरिकांना घाबरून न जाता अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली माहिती देण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांची सुरक्षितता हीच सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या या संकटातून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांना नेमकी कधी आणि कशी मदत मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.